लग्नात किती जरी दाबून नाचलं तरी जो कांड व्हायचा ते होणारच. तर नमस्कार म्हणजे आता घरातल्या लग्नाला जायचंय म्हणलं मम्मी सकाळी सकाळी लवकर तयार झालती, पण जेसीच्या इथं आंघोळीचा पत्त्या नव्हता अजून. मग 4 दिवशी आवरून हेअरस्टाईल वालीला बोलवली, म्हणजेच बहिणीला. कारण की तुम्हाला तर माहिती की जेसीला असली पोरींची चोचला काही जमत पण नाही आणि आवडत बी नाही, कारण अशा वेळेस ही सगळं करायला लागते हो. म्हणून मम्मी संग लागलंच एक फोटो काढला आणि जाऊन बसलो की ट्रॅव्हल्स मध्ये. तसं आपलं जरा खानदान मोठा असल्यामुळे दुसऱ्या गावाला बी काय काय असतात ती तुम्हाला सगळी नंतर दाखवतच. पण आता इथं आहेत ती बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अरे पोचलो वाटतं. तसं आम्ही उतरल्या आत्ताचं हॉलच्या बाहेर एंट्रीचं शूट चाललं होतं आणि तवर नवऱ्या मुलग्याची एंट्री बी झाली. मग यांचा बेटाबेटीचा कार्यक्रम फोटो बिटो आटपल्यावर शेवटी नवरा नवरीची एकत्र एंट्री झालीच हो. आणि खरा खेळ तर इथनच चालू झाला. म्हणजे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला इथे दिसत असेल की कानातला हळूहळू पडायला लागले. आता वारच ढीगभर होतं, त्याच्यात 1760 वेळा केस सरळ करण्याच्या नादात कवा पडलं ती समजलंच नाही ना. आम्ही नंतर हॉल मध्ये एंट्री केलं, नाश्त्याला जाताना आरशात दिसलं. खरं व्लॉग होतं ते आम्हाला कळालं की नेमकी कुठपर्यंत कानातलं हाय ती. आणि त्याच्यात इथं खडे असल्यामुळे लवकर काही घावलं नाही, पण नंतर मम्मीला घावलं कसं तरी. पण तवर इकडे नाश्ता सपला, राहू दे डायरेक्ट जेवायचं. आता उद्याच्या व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो की जेसीनं लग्नात काय काय धुमाकूळ घातला ते. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईबची बटन दाबून घ्या.